गडचिरोली जिल्ह्यात विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्कंडेश्वर देवस्थानात सकाळपासून भाविक जे आहे ते मोठ्या श्रद्धेने इथे दर्शन घेत आहेत। भाविकांची मोठी गर्दी इथे दरवर्षी पाहायला मिळते आणि यंदाही जवळपास 1.5 किलोमीटर पर्यंत लांब रांग जे आहे ते भाविकांची आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जे आहे तिथे तयार करण्यात आलेला आहे भाविकांच्या नियंत्रणासाठी। आणि भाविक महिला असतील किंवा पुरुष असतील मोठ्या संख्येत इथे दर्शन घेतात आणि दर्शनासाठी मंदिरापासून मार्कंडा जे गाव आहे तिथपर्यंत 1.5 किलोमीटर पर्यंत भाविकांची गर्दी आहे। आणि भाविक जे आहे तिथे दर्शन घेतात, गंगा स्नान करतात आणि एक मोठी गर्दी या शिवरात्रीच्या निमित्त मार्कंडा देवस्थानात पाहायला मिळत आहे। आणि सध्या जे आहेत ते गडचिरोली जिल्ह्यातील अनेक नदी काठांवर भाविक जे आहेत ते गंगा स्नान करून दर्शन घेत असतात। चपराड असो किंवा दक्षिण भागातील तेलंगणा राज्यात असलेला कालेश्वर असो, या भागात कालेश्वर हा देवस्थान प्राचीन काळातील देवस्थान आहे। इथे सायंकाळी 7 वाजता पूजा होते आणि 7:30 वाजेपासून भाविकांना दर्शन दिले जाते। भाविकांना आत मंदिरात प्रवेश दिला जातो आणि त्या ठिकाणी मोठी गर्दी दरवर्षी असते। आणि या ठिकाणी मार्कंडा देवस्थानात मोठी गर्दी आहे आणि एक चांगला नियोजन यावेळी जिल्हा प्रशासनाने भाविकांसाठी केलेला आहे। आणि जवळपास 10 दिवस ही जत्रा जी आहे ते चालते। यात मोठी बाजारपेठ इथे लावण्यात येते आणि आपण दृश्यामध्ये बघू शकतो त्या बाजूला जे आहे ते वैनगंगा नदी दिसत आहे। याच ठिकाणी भाविक जे आहेत ते गंगा स्नान करीत असतात आणि मोठी गर्दी जी आहे ते नदी काठावर आपण बघू शकतो। नदी काठावर मोठे संख्येत तंबू लावण्यात आलेले आहे भाविकांच्या सोयीसाठी। आणि याच नदीत गंगा स्नान भाविक केल्यानंतर सध्या या मंदिरात जे आहे ते दर्शन भाविक घेत असतात। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेम इरफान, TV9 मार्कंडेश्वर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।